हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण पाहू शकता की आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि गाडीतलं पेट्रोल संपले, त्यामुळे पेट्रोल पंपावर गेलो आणि पेट्रोल टाकून घेतलेलं आहे. आणि त्या पेट्रोल पंपावरून आम्ही परत निघालो आणि इकडे आम्ही एका दुकानामध्ये आलो. या दुकानामध्ये आपण पाहू शकता की इथं फ्रीज, कूलर, टी व्ही, वॉशिंग मशीन अशी बरीच सामानाचं हे दुकान होतं. आणि आपल्याला आज याच दुकानामधून एक सुंदर अशी वस्तू खरेदी करायची होती. आणि उन्हाळा खूप कडक असल्यामुळे मी गेल्या 2-3 वर्षापासून ही वस्तू घ्यायची आहे म्हणून वाट बघत होते, पण मला होतच नव्हतं घ्यायला. आणि यावर्षी असा योग चांगला घडून आला. आणि आता खूप उन्हाळा आहे यावर्षी, म्हणून विचार केला की चला एकदा घ्यायचं आहे डोक्यात, पण घेऊनच टाकूया. म्हणून आज फायनल विचार करून आलो होतो दुकानात. आणि दुकानात बरंच फिरून सगळ्या वस्तू पाहून वगैरे झाल्यानंतर आम्हाला ही वस्तू खूप आवडली इथं. आणि ज्या फॅसिलिटी वगैरे हे दुकानवाल्यानं आम्हाला सांगितलं त्या आम्हाला पटल्या आणि आम्ही ही वस्तू घेतली आणि फायनली घरी घेऊन आलेलो आहोत. आपण पाहू शकता कुठलीही वस्तू घेण्याच्या अगोदर त्याचे नियम, अटी वगैरे काय काय आहेत, कसं आपल्याला ती वस्तू मिळत आहे, किती डिस्काउंट त्याच्यावर मिळत आहे, किंवा वॉरंटी, गॅरंटी वगैरे सगळं जे काही असतं. 1 वर्षामध्ये वस्तू खराब झाली तर आपल्याला ती जशीच्या तशी परत करून तिकडून मिळाली पाहिजे. असं खात्रीशीर दुकानामध्ये असं वस्तू, काही कुठलीही वस्तू छोट्यातली छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे. असं करायचं नाही की गेलो उगं कुठलं तर आणि काहीतरी एखादी वस्तू कुठे तर कोणतर सांगितलंय म्हणून जाऊन उचलून घेऊन आलं आणि मग नंतरनं त्याला 12 कुटाने करत फिरायचं आणि मग खराब झाल्यानंतर ते कोण आपल्याला बोलू देणार नाही. अशी वस्तू असं बिना खात्रीचं घ्यायचंच नाही. खात्रीशीर अशी वस्तू घ्यायची आपल्या चांगल्या दुकानातून, ओळखीच्या दुकानातून. भले आपल्याला ते घ्यायला वस्तू वेळ लागेल, पण चांगली वस्तू घ्यायचं, वॉरंटीची वगैरे, गॅरंटीची, त्याची चांगले कागदपत्र घ्यायचं आपण त्यांच्याकडून. बिल्स असू द्या, त्याचे काही कार्ड्स असू द्या, ते चांगल्या प्रकारे घ्यायचं आणि आपल्याजवळ ते ठेवायचे. पण त्याची किती वर्ष, 2 वर्षाची काय गॅरंटी असेल तोपर्यंत ते कार्ड्स वगैरे आपल्याला ती पावती जी आहे ती नीट ठेवायची आहे. जेणेकरून आपली वस्तू जर काही खराब झाली तर आपण त्यांना ते दाखवून करून आपण आपली वस्तू चांगली, आपल्याला पैसे तर घ्यायचे नसते, आपल्याला वस्तूच पाहिजे असते, तर आपण ते वस्तू त्यांच्याकडून बदलून घेऊ शकतो. किंवा रिपेअरिंगसाठी वगैरे जे पैसे आपल्याला जास्तीचे लागणार आहे ते पैसे आपण थोडेसे वाचवू शकतो. आणि त्यांच्याकडून त्यांच्या दिलेल्या टायमिंगच्या आत जर आपली वस्तू खराब झाली तर आपण ते कार्ड्स वगैरे त्याच्यामार्फत आपण थोडंसं आपल्याला मदत मिळते. म्हणून आपल्याला ते सगळं नीट ठेवायचं आहे आणि खात्रीच्या दुकानातूनच घ्यायचं आहे. मग त्यानंतर हे फिटिंग्सवाले भैया आलेले आहेत, आपण बघू शकता. आणि फिटिंग चालू झालेली आहे. आमच्या घराचं बांधकाम खूप जुनं आहे, अगदीच 30-40 वर्षाचं हे बांधकाम आहे. आणि हे फिटिंग साठी जे होल्स पाडायचे होते ते होल्स पडत नव्हते, म्हणजे खूप वेळ लागत होता. इथे आपण पाहू शकता की इथे छोटे छोटे 4 होल्स झालेले आहेत, पण आपल्याला एकच मोठा होल्स पाडायचा होता, जेणेकरून त्याच्यामधून 3 पाईप्स आपल्याला बाहेर काढायचे होते आणि ते होतच नव्हतं. मग त्या भैयांनी खूप मेहनतीनं, खूप वेळ लागला त्यांचं काम आहे फिटिंग करायचं, पण खूप वेळ लागला त्यांना बिचाऱ्यांना, कारण होल्स पडत नव्हते. आणि मग शेवटी त्यांनी मशीनच्या वगैरे सहाय्याने काही त्यांचं डोकं लढवून होल्स केलेले आहेत. आणि आता फायनल टच राहिलेला आहे. आता आपल्या इकडे पाहू शकता आपण, समोरच्या बाजूला AC फिटिंग केलेली आहे. आणि इकडल्या साईडला माझ्या या भिंतीला इकडे TV आहे. आणि इकडल्या साईडला एक खिडकी आहे. जे भैया इथं थांबलेले आहेत तिथे एक खिडकी आहे. इथं जागा नाही, मला इथेच लावायची होती AC, पण इथं जागाच राहिला नाही आपल्याला. आणि मग आपण तिकडल्या साईडला लावलं. आपल्याला जर माझं पूर्ण घर बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी माझ्या पूर्ण रूमचा व्हिडिओ करून पाठवेल. आणि फायनली थँक्यू भैया, माझी AC फिटिंग झालेली आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. बाय.